गुड मॉर्निंग. आजचा जो व्लॉग असणार आहे तो आपला नारायणपूरचा व्लॉग असणार आहे. तर आज आम्ही जाणार आहे एकमुखी दत्तांच्या मंदिरात नारायणपूरला. चला जाऊ आपण आज तिकडे. त्याच्या आधी आमची छोटीशी देवपूजा बघून घ्या, तिथूनच सुरुवात. तर महिमाने अशा प्रकारे देवपूजा केलेली आहे. खूप सारी फुलं तिनं देवघरात लावलेली आहेत आणि देवपूजा झालेली. इथून खेड शिवापूरच्या रस्त्याने नारायणपूरला जाणार आहोत. मध्ये खूप सारे डोंगर वगैरे आहेत आणि सोबतच छोटे मोठे वडे पण आहेत आणि जो व्ह्यू आहे त्या ठिकाणचा तो खूप सुंदर आहे. तर आम्ही आजच्या व्लॉगमधून तुम्हाला तेच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू. आता आम्ही बावधानवरून निघालेलो आहोत आणि आता आम्ही नारायणपूरच्या दिशेनं चाललो आहे. आणि हा आमचा आजचा जो व्हिडिओ असणार आहे, हा आमचा पहिला मोटो व्लॉग असणार आहे या चॅनलवरती. आणि सोबत आपल्याला भरपूर काही व्ह्यूज बघायला भेटणार आहेत रस्त्यामध्ये. तर मज्जा येईल आज, एकंदरीत भारी वाटेल. खूप सारे ढगं डोंगरांच्या मधून बघायला भेटतील अशी अपेक्षा आहे. कारण लास्ट टाईम आम्ही जेव्हा नारायणपूरच्या दिशेने निघालो होतो तेव्हा आम्हाला खूप भारी व्ह्यू भेटला होता. आणि रस्त्यामध्ये जो ओढे वगैरे पाण्याचा जो हे असतो, फ्लो असतो, तो खूप छान असतो. त्याच्यामुळे एकंदरीत व्ह्यू खूप भारी होतो. तर चला. आणि आमचा अजून नाश्ता पण बाकी आहे. आम्ही घरातून आज ठरवलं होतं की सकाळी 7 वाजता 8 वाजताच निघायचं. पण असं झालेलं की झोप एवढे आलेले की आम्ही म्हटलं जरा ठीक आहे, थोडं झोपून घेऊया. कारण मंडे टू फ्रायडे ऑफिस केल्यामुळं मग घरातून बाहेर पडायला थोडंसं हे होऊन जातं की बाबा नको, थोडा वेळ आराम करूया. आणि मग त्या हिशोबाने आम्ही आज जवळजवळ 10 वाजता उठून आंघोळ वगैरे केली, देवपूजा केली आणि आम्ही आता निघालो आहे नारायणपूरच्या दिशेने. आणि आपण नारायणपूरच्या एकदम जवळ पोहोचलो आहोत. 1 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आणि ह्या बघा काय व्ह्यू आहे खतरनाक. एक नंबर. समोरून गाड्या वगैरे येत आहेत. हा रस्ता, हे ओढे बघा किती सुंदर ओढा आहे. आणि हे डोंगर, काय पाहिजे अजून. असा निसर्ग जर बघायला भेटत असेल शनिवार रविवारमध्ये, वर्थ इट आहे बाई. नारायणपूर विजिट करणं वर्थ इट आहे. आणि अशा प्रकारे आपण दत्त मंदिर जे नारायणपूरचं आहे इथं आपण आलेलो आहोत. हे मंदिराची एंट्री आहे. दरवेळेस आपण ह्या बाजूने येतो, पण आज आपण ह्या बाजूने आलो, ह्या रोडने. त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालेलं. तर चला आता जाऊया मंदिराच्या आत. एरवी दत्तांचं जे मंदिर असतं हे 3 मुखी असतं, पण हे जे मंदिर आहे हे 1 मुखी आहे. दत्तांची तर एक मुखी मूर्ती विराजमान आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा प्रकारे देवाला आपण फुलं अर्पण करण्याचं काम आपण करत आहोत. आणि आता आम्ही दर्शन घेतो आणि दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर पुढील व्हिडिओ कंटिन्यू करू. मंदिराच्या आतल्या बाजूनं खूप शांतता आहे. जसं की तुम्ही बघू शकता आज खूप कमी गर्दी आहे. फुलं वगैरे ठेवून झालेले आहेत. त्यांनी आम्हाला प्रसादी दिलेली आहे. मंदिराच्या बाहेर इथले जे गावातील लोक आहेत ते आपल्या शेतामधून ताजे फळं वगैरे विकायला घेऊन बसतात. तर आम्ही इथे पेरू, अंजीर वगैरे भरपूर काय खरेदी करण्यासाठी सामान आहे. 30ला पाव देते. रेट पण खूप स्वस्त आहेत, 30 रुपये पाव वगैरे अंजीर. बाहेर हेच फळं आपल्याला भरपूर महाग पडतात. खूप मस्त फ्रेश आहे. आणि एकदम फ्रेश असे फ्रूट्स इथे अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकता. आम्ही थोडेफार अंजीर आणि थोडेफार पेरू विकत घेणार आहोत. आता आम्ही आलो आहे दुकानामध्ये. आम्हाला मूर्ती विकत घ्यायची होती आमच्या घरामध्ये ठेवण्यासाठी. तर या ठिकाणी आम्हाला दत्तगुरूंची मूर्ती खूप छान वाटली. तर देवळामध्ये ठेवण्यासाठी आम्ही दत्तगुरूंची मूर्ती बघितलेली आहे. तिथं मूर्ती वगैरे घरामध्ये ठेवण्यासाठी खूप छान मूर्तीज आहे. श्रीकृष्णाची मूर्ती
एकदम छान अशी मूर्ती आहे बघा. ओव्हरऑल सगळ्याच ज्या मूर्तीज वगैरे आहेत त्या खूप छान आहेत इकडे. ही जी मूर्ती आहे एकदम सुंदर आहे. हिचा रेट किती म्हणले दादा? 3,000 रुपयाची ही मूर्ती आहे. तर या ठिकाणी तुम्ही मूर्ती जेव्हा दर्शनाला येऊ शकता. दादांचं दुकान मंदिराच्या एकदम ऑपोजिट आहे. तुम्ही इथून मूर्ती वगैरे खरेदी करू शकता. हा जो नारायणपूरचा जो रस्ता आहे या रस्त्यानं आम्ही इकडे येणार होतो येताना, पण येताना प्रॉब्लेम असा झाला, दिंडीमुळे आम्हाला वेगळ्या रस्त्याने यावं लागलं. खरं तर आम्हाला ह्या रस्त्याने यायचं होतं. तर असं दोन्ही बाजूने झाडं वगैरे आहेत आणि मधून रस्ता आहे. एकदम भारी व्ह्यू आहे. तरी अजून पाऊस पडत नाही आज. जर पाऊस पडत असता तर एकदम भारी वातावरण झालं असतं. तर आपण थोडं एन्जॉय करूया आता राईडला. आणि रस्त्यामध्ये असे शेतकऱ्यांचे दुकान आहेत. शेतकरी त्यांच्या शेतात पिकवलेला इंद्रायणी तांदूळ, आंबेमोहर तांदूळ विकायला घेऊन बसतात त्या ठिकाणी. जर कोणाला कधी ऑथेंटिक असा इंद्रायणी तांदूळ किंवा आंबेमोहर तांदूळ हवा असल्यास ते लोक नारायणपूरमध्ये येऊन हे परचेस करू शकतात रस्त्यावरून शेतकऱ्यांकडून कमी भावामध्ये. आणि सोबत सोबत तुम्ही दर्शन पण घेऊ शकता एकमुखी दत्तांचं. आणि राईडची मजा तर आहेच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा आणि लाईक करा. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.